महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून चंद्रकांत मैगुरे यांनी सर्वसाधारण ड गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। चंद्रकांत मैगुरे यांनी काही महिन्यापूर्वी शिवसेना उभाटा पक्षातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता। मात्र राष्ट्रवादीत अन्याय झाल्याने चंद्रकांत मैगुरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आज वार्ड नंबर 5 मधून आज आपण शिवसेना पक्षातून उमेदवारी घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमची पूर्ण चारी पॅनेल पूर्ण झालेलं आहे। आम्ही सर्व समाजापर्यंत पोहोचून आम्ही आमच्या पक्षाची भूमिका सांगून आम्ही वार्डामध्ये आज निवडणूक कशा पद्धतीने लढवायचं आणि कसा मिरजेचा विकास करायचं हेच आम्ही ह्या जनतेपुढं एक ध्येय ठेवून आम्ही उमेदवारी घेतलेली आहे। ते त्यांचं काहीतरी विषय झाला असेल, येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आपल्याला शब्द दिलता की चंदू अण्णा तुम्हाला मी मिरजेमध्ये वार्ड नंबर 5 मध्ये एक उमेदवारी देतो आणि तुम्ही पक्षात प्रवेश करा। त्यांच्याकडे काय असं काय झालं किंवा काय त्यांचं काय घडलं हे आपल्याला काय माहीत नाही। त्यांनी जर नुसता थांब म्हटल्यानंतर मी तर लढवण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो म्हणताना मी काय त्यांच्यावर टीका करणार नाही। येणाऱ्या काळामध्ये मी माझी भूमिका जनतेपर्यंत घेऊन मी कसा सक्षम उमेदवार आहे हे लोकांना दाखवून देणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेला या विजय आपला निश्चित आहे। ज्या लोक जी गेले 5 वर्षात ते नगरसेवक होते त्यांना आता या चालू पंचवार्षिकमध्ये त्यांचा कुठं थारा लागणार नसेल असं मला वाटतंय। म्हणून त्यांनी सक्षम पर्याय म्हणून आता दुसऱ्या पक्षाची त्यांनी साथ घेतलेली आहे। परंतु इकडं गेलं का तिकडं गेलं असं काही होत नसते, शेवटी ठरत असते उमेदवारावर। 5 वर्षी मी काय काम केलं, 5 वर्षी त्यांनी काय काम केल्यात याचा पूर्ण लेखाजोखा वार्डातील आपले नागरिक घेत असतात आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा नक्की निकाल हे वार्डातली जनता देणार। आता बघितलाय तुम्ही मिरजेमध्ये परवा तर तिथं झालेला आहे, आयुक्त साहेब स्वतः आलते मिरजेची काय परिस्थिती आहे। वार्ड नंबर 5 मध्ये मी काय म्हणतो, वार्ड नंबर 5 मध्ये एक दिवस त्यांनी फिरून दाखवायचं आणि माझ्याकडनं 5000 रुपये बक्षीस घ्यायचं। वार्ड चांगला आहे का वाईट आहे काय कसं आहे त्यांनी सांगायचं। नागरिकांच्याकडनं त्यांनी घ्यायचं लेखाजोखा। मी सांगणार नाही, मी वार्डातच राहायला आहे, मला वार्डाची काय परिस्थिती काय मला माहीत आहे। वार्डाची काळजी जो करतो तो नक्की तिथं निकालावर पोचतो, एवढंच मला या ठिकाणी वाटते।